3 किलो साखर 1 किलो डाळ फेमस झाली, पण पाथर्डीत पळताभुई थोडी केली. इकडे संगमनेरला अमोल कोल्हेंचं नाटक थोरातांकडून फ्री दाखवलं जाणार आणि 24च्या प्रचाराचा नारळ फोडणार. तिकडे देवदेव सुरू, गावागावातील बसेस फुलच्या फुल, काय तर म्हणे नेते देवदर्शन करवणार. हे आहे अहमदनगरच्या निवडणुका लागण्याच्या आधीचं लेटेस्ट स्टेटस. आता नगरकर सांगा, कुणाची सर्व्हिस तुम्हाला पटली? नेमकं गळालंय का? अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटलांच्या माध्यमातून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनाच्या अगोदरच्या दिवशी वाटलेली 3 किलो साखर आणि 1 किलो डाळ पूर्ण फेमसला झाली. यामध्ये झालं काय, सगळ्या मतदारांचे मोबाईल नंबर घेतले गेले आणि एकंदरीत सुजय विखे पाटलांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असं चित्र निर्माण झालं. बरं, विखेंनी डाळ किंवा साखर दिली त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी वाहवाही झाली, पण पाथर्डीमध्ये जे घडलं ते बघितल्यानंतर थोडंसं तरी या ठिकाणी पाणी वेगळीकडेच मुरलं हे दिसतंय. यामध्ये काय झालं, सुजय विखे पाटील पाथर्डीतील भालगाव येथे गेले. त्या ठिकाणी आमदार मोनिका राजळे यांच्या एका कार्यक्रमात लोकांच्या रोषाला विखेंना सामोरं जावं लागलं. या कार्यक्रमात सुजय विखे पाटील डाळ साखर वाटप करण्यात आलेली होती, मात्र आम्हाला तुमची डाळ साखरेची भेट नकोय, आमच्या गावाला पाणी द्या असं संतापून नागरिक बोलताना दिसले. त्यानंतर सुजय विखेंनी त्यांच्या पाणी योजनेची माहिती दिली. या संदर्भातील व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त विखे यांच्याकडून प्रत्येक गावात डाळ साखर वाटप करण्यात येत होती. हाच कार्यक्रम पाथर्डी तालुक्यातील भालगावात होता. यावेळी या कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांना स्थानिक गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. विखे पाटील बोलत असताना 5 वर्षात खासदार म्हणून तुम्ही काय केलं असं एकानं सवाल केला. यावर विखे म्हणाले, सांगतो ना, ऐका ना. यावर ग्रामस्थ म्हणाले, काय सांगता तुम्ही, तुमच्या योजना येऊ द्या मग बोला. तसेच पाणी दिले तर गावात येऊ असा तुमचा शब्द होता, अशी आठवण देखील ग्रामस्थांनी विखेंना करून दिली आणि त्यामुळे विखेंना तिथून काढता पाय घ्यावा लागला. आता हे झालं खासदार विखेंच्या बाबतचं लोकसभेचं स्टेटस. संगमनेरमध्ये काय सुरू आहे? संगमनेरमध्ये सुद्धा बाळासाहेब थोरातांकडून प्रचाराचा नारळ फोडला जातोय की काय, आणि हा नारळ अमोल कोल्हे फोडणार आहेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण या ठिकाणी सुद्धा अमोल कोल्हेंचं एक नाटक भरवण्यात आलेलं आहे आणि या नाटकाचे तिकीटच आहेत ते संगमनेर मधील जनतेला म्हणजेच बाळासाहेब थोरातांच्या मतदारांना फ्रीमध्ये याचे तिकीट देण्यात येत आहेत. त्यामुळे इथे सुद्धा फ्री म्हणजे फुकट घ्या पण मत द्या अशा पद्धतीचं जे आहे ते धोरण संगमनेरमध्ये थोरातांकडून राबवलं जातंय. त्यामुळे आता हा नाटकाचा पॅटर्न थोरातांना विधानसभेमध्ये किती चालताना दिसतोय हे पाहणं गरजेचं आहे. आता तिकडे नगर पारनेर मतदारसंघाकडे जाऊया. तिकडे सुद्धा देवदेव सुरू आहे. गावातील बसेसच्या बसेस देवदर्शन करायला जात आहेत आणि नेतय कोण तर नेते नेत आहेत. त्यामुळे नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर देवदेव केला जातोय, देवदर्शन होत आहे, फ्री बसेस पाठवल्या जात आहेत आणि त्या सगळ्या घडामोडी बघितलं तर एकंदरीत तिथेही तेच धोरण आहे की फुकट घ्या पण मत आम्हालाच द्या. बरं, आता हे झालं विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागण्या अगोदरचं अहमदनगरच्या राजकारणातील लेटेस्ट स्टेटस. पण आता यांचं ओरिजिनल स्टेटस काय आहे हे ठरवणारी जनता आहे. आता हे फ्री तिकीट, फ्री साखर आणि फ्री देवदर्शन या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला हे निवडायचंय की आपला नेता नेमकं कोण. जे 2024च्या अगोदर 2019ला इलेक्शनला उभे होते यांचा जाहीरनामा मागवा आणि त्यामध्ये यांनी कोणकोणती आश्वासनं दिली ते बघा. नाकी यांची साखर, नाकी यांचं नाटक आणि नाकी यांचं देवदेव या सगळ्या गोष्टींना न भूलता नेमकं तुम्हाला कोण योग्य वाटतोय ते तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. नगरकर यांचं लेटेस्ट स्टेटस काय व्हा व्यक्त आणि होऊ द्या व्हायरल. बाकी जय महाराष्ट्र पब्लिक.